मुंबई। ॲडिक्टेड टू ट्रॅव्हलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी प्रथम पाटील आणि आज आम्ही चाललो कुमलगडला. कुमलगडला मी आहे, कुशाल आहे, करण आहे आणि एक कुशालचा भाऊ आहे, तो येतो सोबत. आता सकाळचे 8 वाजलेत आणि तरी पण खूप गरमा होतं. फुल मी उडी घालायचं कारण म्हणजे फुल कवर होतं बॉडी. राजस्थानमध्ये सर्वात जास्त मला असं वाटतं उत्पन्न म्हणजे मार्बल होतं. मोठे मोठे मार्बलचे शीट्स म्हणजे ब्लॉक्स आहेत. गाडी आहे. तर मित्रांनो, हा घाट किती डेंजर आहे तुम्हाला दाखवतो थांबा. इकडून गाडी आलाय कलिंगडाची आणि जोरात आपटली त्या दगडावरती वर. सगळे कलिंगड फुटलेले आहेत. तरी वाटते आज सकाळचे वाटतात, फ्रेश आहेत भाई, सकाळचे आहेत. हा म्हणजे गाडीचे ब्रेक नाही लागल्यावर बघा कसा होतं. इकडे तर जे हेवी लोड्सचे ट्रक असतात ना, त्यांची पूर्ण वाट लागते. हा बघा, एक दुसरा बंद पडलेला आहे. आता या घाटात जरा भीती वाटायला लागले. तर गाईज, आम्ही कुमलगडच्या पायथ्याशी आलेलो आहोत. इथे पार्किंगचे 10 रुपये आहे बाईकचे आणि 4 व्हीलरचे वाटतं 20 रुपये. आता कुमलगडची एंट्री फी जी 20 रुपीज आहे तिकडून घ्यायला लागणार आहे. काउंटर, तिकीट काउंटर तिकडे. इथे 40 रुपये पर पर्सन तिकीट आहे. आणि इथे ड्रोन किंवा कॅमेरे अलाउड नाही आहेत. मोबाईल अलाउड आहे, ड्रोनला रेस्ट्रिक्शन्स आहेत आणि कॅमेऱ्याला सुद्धा. इथे ऊन खूप आहे म्हणून मी पूर्ण जितकं होईल तितकं कव्हर केलं आहे. एक तर सनस्क्रीन पण आणलं आहे आणि परत स्किन टॅन जाम होतं इथे. गरमी खूप आहे. खरं सांगू तर आम्ही ट्रेक करून येणार होतो. जवळपास 7 किलोमीटरचा ट्रेक होता. कुशालच्या गावापासून घणेरो ते एकदम स्ट्रेट डोंगरातून जायचं होतं. 7 किलोमीटर वगैरे होता, पण ट्रेकने फुल वाट लागली असती. गरमी बिरमी खूप आहे. आत्ताच बघू शकता यावं निघालं फुल. तर गणेरोवरून देसुरीवरून असा एक रोड आहे, तो 46 किलोमीटरचा आहे. आणि दुसरा आहे तो रणकपूर, गणेरो रणकपूर त्या साईडून, म्हणजे असं पूर्ण फिरून यायला लागतो इकडे. हा सास फुलरी सास हे होतं एकदम घातलंय ना म्हण. तिथून मग तितकं जो सोप्पा रोड पडतोय तिथून आम्ही पुढे येतोय. हाँ, गर्मी कितना है? बहुत है. तुमको तो आदत होगी, तुम इधर के ही हो. काय आहे इकडे रसोई बनायची. हे आहे किचन बघून येऊया एकदा. किचन सारखं काहीच नाही दिसत. ओ नो. जिथे चान्स भेटेल तिकडे लोक घाण करून जातात.
हे अशी अवस्था आहे गड किल्ल्यांची. महाराणा प्रताप यांचं जन्मस्थान म्हणजेच कुंभलगड. कुंभलगडमध्ये हा जो तुम्ही रूम बघता हे त्यांचे जन्मस्थान आहे. इथे त्यांचा फोटो लागला. कुंभलगडावरती बरेचसे मंदिर आहेत. गणपती बाप्पाचे आहेत, पार्वतीचे आहेत, पण काही खंडित मंदिर सुद्धा आहेत जे की मुघलांनी केलेले आहेत. हा जो खंडित मंदिर आहे माहीत नाही कुठलं आहे, त्याची इन्फॉर्मेशन काढतो. आणि त्याच्या पाठी जो आहे ना तो महादेव म्हणजे शंकराचं मंदिर आहे. त्याची मूर्ती जवळपास 5-5.5 फुटाची मूर्ती आहे. मूर्ती म्हणजे पिंड आहे. हा जो तुम्ही समोर मंदिर बघता हा महादेवांचं मंदिर आहे. यातच या मंदिरामध्येच 5-5.5 फुटाची मूर्ती आहे. तर कुंभलगड हा आमचा पूर्ण एक्सप्लोअर करून झालेला आहे. आणि हा किल्ला खूप मोठा आहे. याची जी बाउंड्री आहे, हे जे वॉल्स बघता तुम्ही, हे 27 किलोमीटर्स आहेत पूर्ण एरियामध्ये हे मोजलेले आहेत. तेव्हा खूप, आणि आता गरमी आहे म्हणून आम्ही जास्त एक्सप्लोअर नाही केलं. जे मेन ठिकाणं होते ते वगैरे सगळं होतं सीटवर, तरी ते सुकलं एवढं. म्हणजे गरम सीट. आणि तुम्ही जर इकडे येता तर मान्सूनमध्ये ट्राय करा, खूप मस्त वाटेल. समोरच डोंगर आहेत, तिकडे 4 बाजूला डोंगर आहेत. मान्सूनमध्ये मी तुम्हाला रिकमेंड करेल, तुम्ही नक्की या इकडे, खूप मस्त वाटेल तुम्हाला. तर आता आम्ही नाश्ता करायला चाललो खाली, आणि कुठलं तरी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आम्ही जाणार. 4 गुजाना हा जो एक मंदिर आहे तिथे जाणार आहे. रस्त्यातच लागतो आम्हाला.
नाक्यावर मी बोलतो जिकडे होळी खेळतात होळी खेळतात लय भेट. 40 बार का बेटा जो भी चढ़ा हुआ है ठाकुर दर्शन झालेलं आहे. आज के आनंद की वारे वारे. मस्तपैकी दर्शन झालेले आहे. आता आम्ही चाललो घरी. ब्लॉग में क्या हम लोग नहीं आ रहे? आएगे ना तुम भी आओ. आज के आनंद की जय हो. बोलिए चार पूजा जय हो. क्या अलौकिक आनंद मिला रे. वारे वाह प्रभु वारे वाह. चलो हो गया. किधर से आप? अलीबाग मुंबई. आपका क्या यूट्यूब चैनल क्या नाम है एडिक्टेड टू ट्रैवल. क्या नाम है? एडिक्टेड टू ट्रैवल. बता के दो. चल अभी आता आज तुरंत. इसमें क्या है? Oh my God!